आज आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत सर मुद्दम वेळ काढून एज्युकेशनाक हांगा आयिल्ले आसा. कालूय ते मुद्दम वेळ काढून इस्कॉलान विजीट केल्या आनी तांणी स्टेटस पळयलो आनी म्हाका दिसता आमी सगळ्यांनी खोश जावपाक जाय, कित्याक 2 वर्सां जालीं भुरगे स्कुलाच्या भायर आशिल्ले आनी काल ते भुरगे उमेदीन स्कुलान आयले आनी आज आमी डिस्कशनाक बसले आनी हांगा CM सर हांगा आयले. तशेंच आमचे सेक्रेटरी एज्युकेशन श्री रवी धवनजी ते हांगा आसा. म्हजे बरोबर म्हजे सिनियर कलीग डायरेक्टर SCRT श्री नागराज वन्नेकेरी सर आसा. तशेंच स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर समग्र शिक्षा डॉक्टर शंभू गाडी ते आसा. आज आमी खुबशे विशयाचेर चर्चा केली आनी ताजेर तुमकां हांगा कितें कितें जालें तें सांगपाक पयलीं हांव श्री वन्नेकेरी सरांक रिक्वेस्ट करता. नमस्कार. सगळ्याक नमस्कार. रिस्पेक्टेड ऑनरेबल CM, सेक्रेटरी एज्युकेशन, डायरेक्टर एज्युकेशन आणि स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर. गेल्ले फावटी 12 नोव्हेंबर 2021 तेन्ना नॅशनल अचिव्हमेंट सर्वे हे घेतलेले अख्खे भारत देशातून. गोंय सुद्धा ताच्या हातून संमेलन जाल्ले. ही एक नॅशनल लेवल अचिव्हमेंट सर्वे म्हटल्या नंतर भुरगे कितले शिकला, खंयचो सब्जेक्टान तेंचे क्षमता कितले ही मेजपा खातीर इवन कोविड टायमार सुद्धा कितले लॉस जाली ते सुद्धा आमी मेजर करपा खातीर ही भारत सरकारान थ्रू NCERT आणि SCERT मार्फतन ही आमी घेतलेले आसा. तेजे नंतर हालींच 1-2 वीक पयले तेजे रिजल्ट आयला. ते रिजल्ट म्हटल्यार अशी प्रत्येक भुरग्याक आयडेंटिफाय करपा खातीर न्ही, बट ऑन द होल गोंयान शिक्षणची पद्दती कशी आसा आनी खंयचो सब्जेक्टान आमचे स्ट्रेंथ आसा, खंय विकनेस आसा, ते बेज म्हण आमी धरून हेजे फुडें तेजे बदलाव हाडपाक प्रयत्न करचे पडटले. तेका ही रिजल्ट आमी सगळे स्कुलाक कळयतले. तेजे पावर पॉयंट प्रेजेंटेशन SCERTन केल्ले आसा. फूल डिटेल्स आसा खंय ते भुरगे कमी पडटा. आतां एक थोडक्यान सांगपाचें म्हटल्यार ही 4 सब्जेक्टाची ही टेस्ट घेतिल्लो. तेजे हातून लँग्वेज, EVS, मॅथमॅटिक्स आणि सायन्स. आणि क्लास खंयचो घेतलेले म्हटल्यार 3rd स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड. अशी लँग्वेजीन आमचे नॅशनल एवरेज कंपेर केल्यार मातसो बरो आसा, कित्याक नॅशनल एवरेज 3rd स्टँडर्डान 62 असल्यार आमचे 63, 5वीक 55 असल्यार 55 म्हणजे ऑन पार विथ. 8th स्टँडर्डाक 53 आसा आमचे 61 आणि क्लास 10th इंग्लिश नॅशनल एवरेज 43 असल्यार आमचे 10थाक 64 आसा. आणि मॉडर्न इंडियन लँग्वेजेस नॅशनल एवरेज 41 आसा आणि स्टेट एवरेज इज 32. 10थान मातशे ती मॉडर्न इंडियन लँग्वेज म्हणजे मराठी, कोंकणी हे सब्जेक्टीन भुरगे चड लक्ष दिना आणि फक्त इंग्लिशीक दिता. आता हेजे सकल आयले नंतर आता EVS आणि सोशल सायन्स. 3rd स्टँडर्डाक स्टेट एवरेज आसा 59, नॅशनल एवरेज 57 म्हणजे तेजे की बरें आसा. क्लास 5थाक नॅशनल एवरेज 48 आणि स्टेट एवरेज 46 तेन्ना 2% कमी आसा. मागीर क्लास 8थाक नॅशनल एवरेज 39 आणि स्टेट एवरेज 38 म्हणजे 1% कमी आसा. क्लास 10थाक नॅशनल एवरेज 37 आणि स्टेट एवरेज 44 हेज्या हातून मातशें बरें आसा. एक कडेन कमी आसा, एक कडेन बरें आसा. बट दीज आर द कन्सर्न. हेज्या हातून प्रत्येक टीचर, प्रत्येक मॅनेजमेंट, प्रत्येक हेडमास्टर, एवरीबडी हॅज टू लूक इन टू दीस. म्हणजे आमचे भुरगे आसा की ना म्हण तेज्या हातून विचार करप ना. दीस इज अ सॅम्पल. आमी केन्ना शीत शिजता तेन्ना सगळे जेवपाची गरज ना. 2 खण सुद्धा घेऊन तोंडान घातले जायत की ते कळटा ते शिजला की ना म्हणून. इन द सेम वे
So now this test will tell so where we are lacking आणि where the focus should be there आणि ते बाबतीन आम्ही प्रत्येकान तेजे हातून कार्यरत करचे पडटले. There will be a big change which you have to going to bring आणि तेजे हातून कितलेशे कार्यक्रम कार्यावळ आसतली ते मागीर फुडें केन्ना तरी सगळ्याक सांगतले. आता येतले आमी मॅथमॅटिक्साक. दिस इज वन ऑफ द कन्सर्न कित्याक सगळे 3rd, 5th, 8th, 10th सगळे हातून आमचे नॅशनल एवरेजीक मातशे कमी आसा. बट तरी सुद्धा कमी म्हटले नंतर सो देर इज अ नीड फॉर इम्प्रुवमेंट. नॅशनल एवरेज 3rd स्टँडर्ड 57 आसा, आमचे 55. देन 5th स्टँडर्ड नॅशनल एवरेज 44 आसा आणि द स्टेट एवरेज 39. नॅशनल एवरेज 36 8th स्टँडर्डाक आसा आणि स्टेट एवरेज आसा 32. आणि 10th स्टँडर्डाक नॅशनल एवरेज 32 आसा आणि स्टेट एवरेज इज 30. आणि सायन्सीक इन दीस 3rd, 5th सायन्स नाशिल्लो, EVS ऑलरेडी सांगलेले आसा. 8th आणि 10th स्टँडर्डाक नॅशनल एवरेज 39 आणि स्टेट एवरेज 43, स्लाइटली बेटर. मागीर नॅशनल एवरेज 35 10th स्टँडर्डाक आणि स्टेट एवरेज 40. आता हेजे ओवरऑल इन्फरन्स घेता जाल्यार जायत आमचे मेन कन्सर्न आसा गणित. मॅथमॅटिक्स रायट फ्रॉम आमचे फावंडेशन लेवल म्हणटा 1st स्टँडर्डांतल्यान ते सुरू करचे पडटले आणि भुरग्याची ते स्टँडर्ड वाडोवपा खातीर वेगळे वेगळे उपक्रम आसतले. ताका सगळेचे सहयोग जाय पडटले आणि आमचे अशेच शहर पळयले जायत. आणि हेजे हातून एक म्हत्वपूर्ण गोष्टी म्हणजे हांगा गव्हर्मेंट स्कूल आशिल्लो, एडेड स्कूल आशिल्लो, अनएडेड स्कूल आशिल्ले. तेजे हातून तुम्ही मॅथमॅटिक्साचे एवरेज पळयले जायत सगळे 3 जाणांचे सेम आसा, फक्त प्रायव्हेट स्कूलाचे स्लाइटली बेटर. म्हटल्यार एडेड स्कूल आणि गव्हर्मेंट स्कूल हातून सेम रिझल्ट्स दृश्टी पडटा. सो इट रिक्वायर्स सम स्पेशल फोकस बाय द टीचर्स, हेडमास्टर्स, मॅनेजमेंट एटसेट्रा. म्हटल्यार ही ओवरऑल ही नॅशनल अचिव्हमेंट सर्वे हातून आमकां एक दिसून येता सब्जेक्ट खंयचो आसा जाल्यार जायत. नॅशनल एवरेजाक आमी मातशे कमी आसा जाल्यार जायत. सो इट इज अवर नीड आणि कन्सर्न सो दॅट वी हॅव टू वर्क अपॉन अँड देर आर सो मेनी अदर एक्टिविटीज नाव वी विल स्टार्ट इन्क्लुडींग टीचर्स ट्रेनिंग आणि प्रत्येक स्कुलान मॉनिटर करचे पडटले, पिरियॉडिक टेस्ट घेवचे पडटले. सो स्कुलान टीचर घेतात आता द कंट्रोल्ड the test will be conducted every quarterly, so then only the things will change. Otherwise in the normal situation it will not be. आमकां अशें दिसता सगळे पास जाले म्हणून. सी पास जावपाचें न्ही, ते स्टँडर्ड वाडोवपा खातीर आमी सगळे प्रयत्न करचे पडटले. थँक्यू. थँक्यू सर. आता चिंतेची बाब तर आसाच, त्या बरोबर आमी स्किल बद्दलूय विचार करूं जाय आणि ह्या खातीर हांव डॉक्टर शंभू गाडी, स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर, हांकां विनंती करता की तांणी NSQF म्हणटात ताच्या बद्दल आमकां सांगचें. नमस्कार. आता जे CM सरांचे बरोबर जी मिटींग जाली ते मिटिंगेक जो एक विषय जो आयलो आणि खूप महत्वाचा विषय जो आसा तो नॅशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, इन शॉर्ट NSQF. हो जो कोर्स आसा तो आमी 14-15 सावन गोंयान सुरू केलो आणि एट प्रेझेंट आता सद्याक आमचे कडेन 15 सेक्टर आसा आणि 25 जॉब रोल आणि साधारण 108 सेकंडरी स्कूल्स, 31 हायर सेकंडरीनी हो कोर्स चलता. आम्ही भारत देशभर जर पळयले जाल्यार एक वेगळे तरेचो आमकां हेतून नाविन्यपूर्ण बदल हाडपाची गरज आसा. कित्याक गोंयान जे आसा ते आमगे वोकेशनल 10+2 थंय चलता, 11वी आनी 12वी प्लस NSQF चलता. तर हे मर्ज कशें करप म्हणजे टिचरांचेर अन्याय न करता किंवा भुरग्यांकय डिफिकल्टी फेस न करता हे सुरळीतपणे भारत देशाचे जे स्किल बेस्ड कोर्स चलता त्याच आधाराचेर हे फुडें कशें व्हरप. जर गरज पडली जाल्यार BO कोर्सीस सुरू करप, ITI जे आसा तांकांय बरोबर घेवप आनी न्यू एज्युकेशन पॉलिसी भितर 6वेक साकून जर टेक्निकल बेस्ड कोर्स सुरू जातलो हे सगळे एकत्रीत हाडून
सुरळीतपणे ते फुडें कशें वतले हेजेर विचार जालो आणि हेजेर अभ्यास केल्या नंतर कोणाचेर अन्याय न करता हो कोर्स आमी फुडें व्हरपाचें ठरयल्लें आसा. थँक्यू गाडी सर. आज आमच्या भितर आमचे सेक्रेटरी एज्युकेशन श्री रवी धवन सर हांगा आसा आनी ते सदांच इज ऑलवेज सपोर्टीव अँड ही इज शोईंग अस डायरेक्शन अँड गिविंग दीस व्हॅल्युएबल आयडियाज. आय रिक्वेस्ट सेक्रेटरी एज्युकेशन जी टू प्लीज. Thank you, Dingli. First of all, I would like to thank Honorable CM for. Little bit louder, sir. First of all, I will thank Honorable CM for spending some time with us today and reviewing the status of school education in Goa. I would just like to state that the new education policy 2020, in principle, the government has already approved its implementation. It stresses on three big themes: access of education for every child, quality of education to be imparted to every child, and future readiness for every child when he passes out of class 12 to go to a world wherein he is future ready for employment, for further studies. Access, Goa is good in terms of its enrollment ratio when it comes to primary education. However, it is our endeavor that the same number carries on forward for even higher education, for secondary and higher secondary education, so that every student who graduates from primary education does not drop out and takes admission in the higher classes too. As regards to quality, Honorable CM today has in principle approved implementation of technology as well as upgradation of teacher skills through regular capacity building. The department will also work on improving the recruitment rules for teachers that are applicable to both the government schools as well as the aided schools. We must remember that almost 75 to 80% of students in Goa go in aided schools. So the focus cannot be alone on government schools. Focus has to be also on the aided schools, which are government aided and hence must show equal improvement when it comes to educational standards. As regards future readiness for government schools, Dr. Gadi has already explained the NSQF, the National Skill Qualification Framework that is in place, and how in addition to the regular curriculum that is taught in schools, NSQF is helping in upgrading them with certain employable skills in about 15 sectors currently, which are as varied as from IT and ITES to retail and tourism. I would again thank Honorable CM for being with us today, and in the months to show, department will put in place mechanism to track each student, their performance. The idea is not to find fault, but to know as to which areas does the student as well as his teacher needs continuous upgradation, so that the educational standard of the state of Goa as a whole improves from what we have seen in this NAS. I would request Honorable CM now to please present his cards. आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करता. माझ्या बरोबर आमचे डायरेक्टर एज्युकेशन इन्चार्ज मिस्टर जिंगडे, सेक्रेटरी एज्युकेशन मिस्टर रवी होन्नेकर, गाडी एंड मनोज. आज एंटायर सगळ्या डेप्युटी डायरेक्टर्स आणि बाकीचे कन्सर्न ऑथॉरिटीज हांची हांवें मिटींग घेतली. कालूच स्कुलाचो पयलो दीस सुरवात जाला. हांव धारबांदोडेच्या प्रायमरी स्कुलात गेलो, मामय पाळी हांगासल्या सेकंडरी स्कुलात गेलो. भुरग्यां मदलो उत्साह, टिचरां मदलो उत्साह पळोवन खूब बरें दिसलें. आयच्या मिटिंगेंत बरेचशे इश्यूज कन्सर्न वीथ द एड्युकेशन हाजे डिस्कस केले. सगळ्यांत म्हत्वाचो मुद्दो जे 20% of the students are studying in the government school and 80% of the students are studying in the aided school. आमचे बाब होन्नेकर हांणी एक्सप्लेन करता आसतना सांगलें, वी आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट द रिपोर्ट्स ऑफ द नॅशनल अचिवमेंट सर्वे रिपोर्ट वीच इज इन 2021. आणि हाजेर हे करता आसतना इट इज अ व्हेरी सिरियस थिंग. मॅथ्सान
वी आर बिलो नॅशनल एव्हरेज. दिस इज व्हेरी मच कन्सर्न. त्याची कारणाय सोदपाचो आम्ही प्रयत्न केलो. कारण नॅशनल एव्हरेज इज 32 and we are 30 in 10th standard. In class 8 national average is 36 and we are 32. ताणें सांगलें. In class 5th national average is 44 and we are 39. आणि national average is class 3 is 57 and we are 55. हो फक्त गव्हर्मेंट टीचर गव्हर्मेंट स्कूल हांकाच दोश दिलो म्हणून जावचो ना. कारण 80% भुरगे हे एडेड स्कुलात शिकता आणि ह्या सगळ्या जाणांक ग्रँट इन एड आणि बाकीचे सगळो सपोर्ट हो गव्हर्मेंट करता. आणि हे जर करता आसत तर आमकां त्या पद्दतीचे रिजल्ट जाय पडटले. आणि त्या पद्दतीचे रिजल्ट्स जेन्ना हांवें पळयले तेन्ना टीचर शूड बी द फूल टायमर टीचर्स. टीचराचो पळय दुसरो बिझनस आसपाक जायना खरें म्हटल्यार. इज अ फूल टायमर टीचर वी आर डुईंग फॉर देम. एंड डेफिनेटली आमी हे जर पळयत जाल्यार आतां पर्यंत पळयलें आमी CC कंडक्ट रूल हे आतां पर्यंत एडेड स्कुलांतल्या टीचरांक लागूच जायना. म्हणून हांव अशें म्हणना की काही टीचर्स खूप बरें काम करता बट जेन्ना नॅशनल अचिव्हमेंट सर्वेचो रिपोर्ट नॅशनल एव्हरेजच्या पेक्षा कमी येवप हो भुरग्यांच्या नुसार योग्य न्ही. आणि विशेष करून मॅथ्स सोशल सायन्स ह्या सारकेल्या इवन दो लँग्वेजीन आमी 10th स्टँडर्डान नॅशनल एव्हरेजीच्या पेक्षा सकयल वचप. बींग अ एड्युकेशन मिनिस्टर हे म्हाज्या दृश्टीन आमी हो रिपोर्ट सिरियसली घेतला. आणि गव्हर्मेंट हाज्या फुडें जे टीचर रिक्रुटमेंट जातली गव्हर्मेंट विचार करता की इन फ्युचर टिचर्सां खातीर सुद्दां CC कंडक्ट रूल लागू करप काय कितें. भुरग्यांच्या फ्युचराच्या नुसार आमकां चिंता आसा भुरग्यांच्या फ्युचराची. त्या खातीर गव्हर्मेंट हाजेरूय विचार करता की CC कंडक्ट रूल इम्प्लिमेंट केल्या उपरांत की टीचर्स हो खूब सिरियसली त्या स्कुलांत शिकोवपाक शकतलो अशें म्हाका दिसता. त्या खातीर CCS कंडक्ट रूल हे लागू करपाचो विचार सध्या आमी विचारांत घेतला. आयच्या मिटिंगेंत वेगवेगळे विशय जे आसा हे डिस्कशनांतल्यान येयले. नॅशनल NEP जी आसा ती अंदूच्यान इम्प्लिमेंट करपाचो तेजो 3-4 दिसाच्या भितर फुडल्या 10-11 तारखेक आमचे NEPचो रिपोर्ट सबमीट जातलो. पण अंदूच्यान आमी ऑलरेडी आमच्या काही स्कुलांक सांगलेलें एडमिशनाक घेया म्हणून. त्या खातीर नर्सरी लोअर KG अप्पर KG नर्सरी एट द एज ऑफ 3 years लोअर KG एट द 4 years and अप्पर KG एट द 5 years. आणि इन फ्युचर ही 3 वर्सां कंप्लीट जाल्या उपरांत भुरग्यांचो फर्स्ट स्टँडर्ड एडमिशन हे सवेक वयतले. बट अंदूच्यान आमी 5.5 वर्साच्या भुरग्याक एडमिशन दिता. पण आमी NEP जी आसा ही इम्प्लिमेंट करतले. विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया आमी ऑलरेडी नर्सरी लोअर KG अप्पर KG हाजो सिलेबस रेडी केलो. आणि तो सिलेबस ऑलरेडी आमची ट्रेनिंग पार्टूय कंप्लीट जाला. आमी ट्रेनिंग दिवनय बी त्या खातीर स्टार्ट विथ द गव्हर्मेंट आणि दोज आर एडेड ऑल्सो कमिंग ऑन बोर्ड टू इम्प्लिमेंट द NEP. आमी ह्या वर्साच्यानय तांकां आमच्या बरोबर घेवन NEP सुरू करपाच्या विचारांत आसा. इवन दो आमी आत्ताच्या घडीक आमी पळयताले की वोकेशनल स्ट्रीम गाडी आणि एक्सप्लेन करता आसतना जी NSQF आणि वोकेशनल स्ट्रीम सांगली देशात वोकेशनल स्ट्रीम 11th and 12th स्टँडर्ड खंयसरूच चलना. त्या खातीर आमी एक फावटी ठरयलां की इन कन्सल्टेशन विथ दोज हाय सेकंडरीज आमी अंदूच्यान जे 11वीक जेका एडमिशन घेवपाक जाय दॅट वील इन लायन विथ द आर्ट सायन्स आणि कॉमर्स विथ द एडिशनल सब्जेक्ट ऑफ द NSQF हाच्या बरोबर वचपाचो ठरयला. आणि हेच वोकेशनलचे कोर्सीस वील स्टार्ट इन द ITIs. नवीन एनींग कोर्सीस जे एडिशनली सेम कोर्सीस आमी ITIs सुरू करतले. आणि ITIs 1 year किंवा 2 years कोर्सीस दिवन ताका थंयच्यान आमी ITIचे स्किल डेव्हलपमेंटचे सर्टिफिकेट्स थंयच्यान दिवपाचे आसा. वी वॉन्ट टू डू इन लायन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. सगळ्या देशात एड्युकेशन समान आसपाक जाय. त्याच धर्तीचेर डिसिजन घेतले. NSQFचे 15 रोल्स खंयसरूच टीचर स्टुडंट्स कोणाचेरूच अन्याय जावचो ना. हे स्मूथली आमी म्हणटा इन वील टेक द कॉन्फिडन्स इन द दोज हाय सेकंडरीचे कोर्सीस सुरू आसा तांकां इन कॉन्फिडन्सान घेवन ते आमी सुरवातूय करतले. नेक्स्ट इवन दो प्रमोशन्स आमची खुबशीं प्रमोशन्स उरलेली आसा. ती प्रमोशन्स आमी जाता तितके बेगीन मर्ज जावन प्रमोट करतले टिचर्सांक. इवन दो मिडल स्कूल 5वी 6वी आणि 7वी अशी गव्हर्मेंटाची 38 स्कूल चलता. एडेड स्कुलान 12 स्कुलां चलता. पण आमी ती मदींच म्हणजे 1st to 4th ही वेगळे कडेन चलता 5th to 10th वेगळ्या स्कुलांनी चलता आणि 5वी ते 7वी असे 3 वर्ग चलपी 38 स्कुलां आसा. आय हॅड गिवन इन्स्ट्रक्शन्स की ती स्कुलां आमच्या गव्हर्मेंट नाल्यार एडेड स्कुलान मर्ज करप जेणे करून भुरग्यांक बरें एड्युकेशन मेळटलें. सो ते ह्युमन रिसोर्स आमी बरेच कडेन आमी वापरपाक शकतले. त्याच बरोबर आमी पळयता की चेंज इन सिलेबसचेर डिस्कशन्स जाले. अंदूच्यान फुडल्या वर्साच्यान ताजेर इम्प्लिमेंटेशन जातलें. वोकेशनल स्ट्रिमाचेर ऑलरेडी उलयलें. एडेड स्कुलांतल्या रिक्रुटमेंट हे फावटीचे टीचर सगळे दिले वयतले. बट आमी विचार करता कारण बऱ्याचशा इश्कोलांच्यो कंप्लेनी
खूप मोठ्या प्रमाणात कंप्लेनी आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटात केसी सुरू आसा मॅनेजमेंटाच्यो आनी टिचरांच्यो. ते भुरग्यांक शिकोवपाचें काम थंयसरूच उरलें. टीचर, मॅनेजमेंट, टीचर, हेडमास्टर हे खुबश्यो कंप्लेनी आनी वेगवेगळ्यो केसीस ऑलरेडी सुरवात आसा. त्या खातीर खंय तरी जर आमकां भुरग्यांच्या शिक्षणाचो कन्सर्न आसा आनी जेन्ना NECचो रिपोर्ट असो पळयल्या उपरांत म्हाका दिसता की टिचर्सांनी भुरग्यांच्या शिक्षणाचेर मॅक्झिमम हें करपाक जाय. ताच्या खातीर इन कन्सल्टेशन विथ द एसोसिएशन ऑफ द टिचर्स, हेडमास्टर एसोसिएशन, मॅनेजमेंट एसोसिएशन हाजेरूय बी आमी जशें म्हटलां तशें जे कितें चेंजीस करपाक जाय इन द इंट्रस्ट ऑफ द स्टुडंट, द इंट्रस्ट ऑफ देयर करिकुलम हाजेरूय आमी स्टेप घेवपाचो विचार करता. स्टुडंट ट्रॅकिंग सिस्टमाचेर आमच्या सेक्रेटरीक सांगलें की स्टुडंट्स एडमिशन नर्सरी घेतल्या पासून तो ग्रॅज्युएट लेवला पर्यंत म्हणजे आमच्या कडेन एड्युकेशनान 12th पर्यंत आहा हाजें ट्रॅकिंग हें कंटिन्युअसली दवरलें वयतलें जेणे करून आमकां अपग्रेडेशन हें करपा खातीर मदत जातलें. थोडीशी मर्जिंग ऑफ द स्कूल हें आमी सुरवात केला. नवीन हाय सेकंडरी हेका आमी आतां तरी परमिशन दिवंक ना. इफ नीड बेज वील गिव द परमिशन. खूब जाणांनी मागलेली आसा बट नीड बेज आसत जाल्यार त्याच जाग्यार परमिशन जें आसा मेळटलें. आमची मिड डे मील स्कीम ही तशी चालू उरतली. बाकीची अमेंडमेंट इन द गोवा स्कूल एड्युकेशन ॲक्ट 1984 आनी रुल्स इन द 1986 हितून नवीन अमेंडमेंट आमी करपाचें आसा. त्या खातीर न्यू स्ट्रीम ज्या जाग्यार जायी जाल्यार आमी सायन्स स्ट्रीम आनी बाकीचे स्ट्रीम्स दिवपाक करतले. आतांच्या घडीक तरी आमी दिवंक ना. न्यू एड्युकेशन पॉलिसी आमकां वेवस्थीत रित्या इम्प्लिमेंट करपाक जाय म्हणून अशा पद्दतीन एड्युकेशनांत एक वेगवेगळ्यो गजाली आमी आजचे ह्या मिटिंगेच्या उपरांत कंटिन्युअसली परत 8 दिसांनी मिटींग घेवन आमकां खास करून नॅशनल अचिव्हमेंट सर्वे रिपोर्ट हाजेर सांगल्या त्या प्रमाणे आमी क्वार्टरली सर्वेज म्हण किंवा जशें उन्नीकर सरान सांगल्या त्या प्रमाणे इवन दो लागले जाल्यार आमकां भुरग्यांचे टेस्ट क्वार्टरली जे आमी मॉनिटर करपाची सिस्टमूय बी दवरतले जेणे करून नॅशनल एवरेजीच्या पेक्षा आमकां वयर वचपाक जाय, फुडें वचपाक जाय. खास करून मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स त्याच्या खातीर अपग्रेडेशन ऑफ द टीचर्स ट्रेनिंग कंटिन्युअसली दिवची पडली जाल्यार दितले. रेमेडियल क्लासीस कंपल्सरी 200 hours ही कंपल्सरी सगळ्यांनी गव्हर्मेंट आनी एडेड स्कुलांक खंय तरी घेवपाक जाय. ती हांवें फुडें घेवची पडटली. दे वॉन्ट टू सबमीट देयर रिपोर्ट एवरी क्वार्टरली जाल्यार मंथली रिपोर्ट एडेड स्कुलांच्याकूय बी रिपोर्ट आमकां सबमीट करचो पडटलो. बिकॉज वी आर मॉनिटरींग नाव द स्टुडंट्स आमी मॉनिटर करतले म्हणून एडेड स्कूल तांच्याच मॅनेजमेंटाचोच कंट्रोल आसा असो न्ही तर आमचें म्हणणें स्टुडंट्साच्या करिकुलमाच्या नुसार आमकां तांकां करिकुलम वेवस्थीत अपग्रेड करपाक जाय. तांचो मॅनेजमेंट हें पळोवनी पूण आमकां भुरग्यांच्या एचिवमेंटाच्या नुसार तेंच्यांनी रिपोर्ट्स हे गव्हर्मेंटाकूय सबमीट करचे पडटले जेणे करून ताची अपग्रेड सिस्टम आमी डेवलप करतले. अशा पद्दतीन म्हणजे नवीन एज्युकेशनांत बदल हाडटा आसतना इवन दो आमी पळयता की आमची खोलांक आसली प्रायमरी शाळा आमी लोकल घेवन तरी खूब बरी अपग्रेड केल्ली आसा. आमचो थंयसरलो एक लोकल त्याच शाळेचो थंयचो स्टुडंट्स इज IT इंजिनियर पास आउट ताणें थंयसर बरी सिस्टीम गव्हर्मेंट शाळेंत डेवलप केल्या. अशी इन्वॉल्वमेंट ऑफ द पंचायत आसतले, जिल्हा पंचायत आसतले हांच्यांनीय बी शाळेच्या इम्प्लिमेंटेशनात लक्ष दिवचें जेणे करून ती शाळा गव्हर्मेंटची शाळा किंवा एडेड स्कूल हे थंयसर खूब बऱ्या पद्दतीन कशें जातलें आनी इम्प्रुवमेंट कशा पद्दतीन जातलें विशेश करून गव्हर्मेंट हाजेर तरी भर दिवचो. आमी खूब मोठ्या प्रमाणात एड्युकेशन सिस्टमात बरेचशे स्टुडंट्स सेंट्रीक चेंजीस हे एड्युकेशनात करपाचे आसा. येता त्या दिसांनी इन कन्सल्टेशन विथ द ऑल स्टेक होल्डर्स हांच्या बरोबर घेवन हे चेंजीस करपाचे आसा. फक्त स्टुडंट सेंट्रीक एड्युकेशन उरचें हाच्या खातीर भर आसता. Same, one important thing is that when you talk about 80% ET and government 20, so the framework of these rules which would be changed for full-time teacher, by when it could be started? आमी जाता तितके बेगीन जाल्या उपरांत नवीन रिक्रुटमेंट सुद्दां ज्यो जातल्यो पयलीं त्यो जातल्यो कारण आतांच्या घडीक CCS रूल जे आसा पळय हे फक्त गव्हर्मेंट टिचरांक लागताले तांकां लागनाशिल्ले म्हणून इन फ्युचर जेव्हा दिसा नवीन टीचर्स जे अपॉइंट करता ते CCSच्या अंडर येवचे अशी आमची हे आसा. आणि consultation घेतला सेम like installation of the CCTV cameras and all because there are number of parents की भितर थिंगा कोणी आपणाच्या भुरग्याचेर कांचल्यार जमत आनी कांय That is, we are taking concern. सीएम प्रायमरी आणि वोकेशनल आतापर्यंत 15 कोर्सीस चलता. 11वेक आनी पोरू 11वेक आशिल्लो तो 12वेक गेलो तेजी एग्जाम बोर्डाची जातली बट पोरू 11वेक जो वोकेशनलाक एडमिशन घेवपाक सोदता आमचो विचार हायर सेकंडरीच्या कन्सल्टेशनाच्या भितर आमी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स
इन एड टू दॅट जे हेल्थ केअर आसा जाल्यार हेल्थ केअर आर्ट्स तो सब्जेक्ट एड जातलो बट तेजें एडमिशन आर्ट्साक जातलें कारण वोकेशनलाचे बरेचले कोर्सीस तांकां वर्टिकल मोबिलिटी ना थोडे जाण 11वी-12वी जावन ते वोकेशनल सोडटा आनी ती वोकेशनलाची सर्टिफिकेटूय बी ताका यूज जायना इन फ्युचर ग्रॅज्युएशनान बी वॉक सुरू जातलें बॅचलर इन वोकेशनल सायन्स बॅचलर इन वोकेशनल इन आफ्टर 2 years बी वॉक सुरू जावपाचें आसा आनी वेगवेगळे आतां सद्या आमच्या म्हाका दिसता इनिशियली 1-2 कॉलेजींनी परमिशन्स मागला मागीर तेजा रिलेटेड सब्जेक्टान बी वॉक जे आसा हें सुरू जावपाचें आसा त्या खातीर इवन दो IITयातल्या 2 वर्सां कोर्सीस केल्ल्या भुरग्यांक सुद्दां बॅचलर इन वोकेशनलाक एडमिशन्स मेळटले सी गोवा युनिवर्सिटीचो रँक देंवत आसा A+ A आशिल्लो तो ताजेर B गोवा युनिवर्सिटीची म्हणजे वेगळी बाकीची हायर एड्युकेशन गोवा युनिवर्सिटी हाजेरूय मिटींग जातली डेल्टा घालतली सी या मॅथ्सान आणि तुम्ही म्हटले लँग्वेजीनूय आमची जी परिस्थिती आहा ती म्हणजे बिकट म्हणजे कमी आहा एवरेजी पेक्षा कितें कारण अशें दिसता तुमकां हेचे हेच ताकाच लागून म्हटलें 80% स्टुडंट हे एडेड स्कुलांनी आसा आनी एडेड स्कुलांचो सगळो म्हणजे हे जो आसा तो मॅनेजमेंट आनी टिचर्स तेच करता ते आज पर्यंत रिपोर्टूय सबमीट करिनाशिल्ले म्हणजे गव्हर्मेंटाक तेंचो अपग्रेडेशन जावन रिपोर्ट येवपाक नाव वी आर डेव्हलपिंग द सिस्टम सो दॅट दे शूड सबमीट द रिपोर्ट्स टू द गव्हर्मेंट monthly क्वार्टरली बेसिसचेर किंवा मंथली बेसिसचेर ताजेर आमी विचार करता जेणे करून वी कॅन अपग्रेड if required we can give the teacher training for the teachers रिपोर्ट म्हणजे responsible रिपोर्ट म्हणजे for खंयच्या बाबतींत रिपोर्ट खंयचे will I mean the system develop करता will come वोकेशनल टीचर्स आसा ते ITI शिफ्ट जातले ते कशे सध्या अजून ताजेर कांयच ना आमचो घाडी इज द प्रोजेक्ट डायरेक्टर फॉर दॅट ही इज वर्किंग ऑन इट सेम एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर कशें आहा इन्फ्रास्ट्रक्चर educational infrastructure one of the best infrastructure we have in the state So agency is responsible for dropping the where do you want to आम्ही say? तसं म्हणूंक ना